स्तोत्र 50 अध्याय आणि वचन आहे 15. मिळाले सर्वांना? ओके, सर्वांनी काढायचं. मिळालं असेल तर आपण एका आवाजात एका सोबत घाई न करता ते वचन वाचूया. आणि संकट समयी माझा दावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. पुन्हा एकदा वाचूया. आणि संकट समयी माझा दावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. एकदम लास्ट. आणि संकट समयी माझा दावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करू. जो शास्त्र भाग, जे वचन आज आपण वाचलेलं आहे, मनन केलेलं आहे, प्रभूला म्हणूया की प्रभू लिहिलं असेल त्याच्यावर कृती आम्ही करत आहोत. जर प्रभू ते वचन या ठिकाणी नमूद आहे तर आमच्या जीवनामध्ये आलेल्या संकटातून बाहेर काढणारा देखील तुझा. म्हणून परमेश्वर या वचनाप्रमाणे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य. हे वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण ठरत. येशू प्रभूच्या नावात प्रार्थना मागतो, नुसतं ऐकते. आमेन. हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की, बोला प्रभू येशू मसीह की. आपण वचन वाचलं. आणि संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे काय करशील? गौरव करशील. देवाच्या लोकांनो, आपल्यावर संकट येत आहेत आणि येणार आहेत, ते येतीलच. परंतु प्रभूचं वचन काय सांगतंय की संकट समयी तुम्हाला काय करायचंय? धावा करायचा. फार महत्वाचा शब्द वापरलाय की संकट समयी माझा धावा कर. परमेश्वराला माहिती आहे की माझे लोक किंवा पृथ्वीवरील मनुष्य आनंदामध्ये, सुखामध्ये, जयघोषामध्ये प्रभूची उपासना करीत नाहीये किंवा प्रभूकडे धाव घेत नाही. आपण कोणीच असे व्यक्ती नाही की मला आनंद झाला, आता चला मी प्रभूच्या भवनामध्ये जातो आणि प्रभूची महिमा करतो. नाही, उलट आपण म्हणतो की प्रभू माझ्या जीवनात इतका आनंद, मी इतका बिझी झालोय ना, तर मला तुला द्यायला वेळ नाहीये. विचार करा, तो समय ज्या समयामध्ये तुमच्याकडे काम नव्हतं. विचार करा, तो वेळ ज्या वेळामध्ये तुमच्या घरामध्ये सुख नव्हतं. पण आता तुमच्याकडे सुख पण आहे, तुमच्या हाताला काम पण आहे, तुमच्या घरात बरकत पण आहे, पण तुम्हाला प्रभूला द्यायला वेळ नाहीये. हालेलुया. काय नाही आपल्याकडे? वेळ नाही. मनुष्य ज्यावेळेस संकटात सापडतो ना, मी लिहून देतो, तो मनुष्य परमेश्वराकडे धाव घेतो, परमेश्वराकडे पळतो. जोपर्यंत संकट थोडस आहे तोपर्यंत त्याला वाटतं की मी माझ्या हाताने हे संकट काय करू शकतो? निवारण करू शकतो, संकटातून मी बाहेर येऊ शकतो. पण ज्यावेळेस संकट आपल्यातून निघून जात नाही, परिवारातून नाहीच होत नाही ना, त्यावेळेस आपण काय करतो? शेवटचा पर्याय म्हणून परमेश्वराकडे धाव घेतो. परमेश्वराला माहिती, सुखात तुम्ही परमेश्वराला विचारणार नाही. मी कधी कधी प्रश्न करतो, प्रभू आम्ही तर ख्रिस्ती, आम्ही तर तुझे विश्वासणारे लोक आहोत, प्रार्थना उपवास करणारे लोक आहोत, तरी आमच्या जीवनामध्ये प्रभू संकट का? हालेलुया. त्यावेळेस प्रभू म्हणतो, संकट यासाठी तुमच्या जीवनात आहे की तुम्ही त्या संकटात तरी निदान माझ्याकडे धाव घ्यावं. हालेलुया. कारण सुखात मला माहिती, मी अनुभव घेतलाय तुमचा, सुखात तुम्ही माझ्याकडे धाव घेत नाही. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सगळ्या सुख सुविधा मिळतात ना, त्यावेळेस तुम्हाला प्रभूला द्यायला वेळ नसतो. ज्यावेळेस तुमच्या बिझनेस मध्ये वाढ होतं त्यावेळेस तुम्हाला प्रभूला द्यायला वेळ नसतो. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पैसा यायला सुरुवात होते ना, त्यावेळेस तुम्हाला देवाला द्यायला वेळ नसतो. हालेलुया. त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला ठेस लागावी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये संकट येतं. ते असं तसं येत नाही. जितके दिवस संकट येतं ना, तितके दिवस प्रभू म्हणतो, आता माझी आठवण कर, आता माझे धाव घे, आता माझ्याकडे वळ. हालेलुया. तरी सुद्धा आपण कधी कधी इतका कठोर होतो की संकटाच्या समयी आपण मनुष्याकडे धाव घेतो, परमेश्वराकडे नाही.
बरेचसे संकट आल्याच्या नंतर आपण काय करतो, मनुष्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, अरे माझ्या जीवनामध्ये मला पैशाची अडखळ आली, मदत करतोयस का? मला थोडीशी हेल्प करतोय का? माझी अडचण आहे. संकट कशाला म्हटलं जातं? ज्या गोष्टीचा निवारण होत नाही, ज्या गोष्टीतून तुम्हाला समाधान मिळत नाही, किंवा जे कृत्य तुम्ही करताय त्याच्यातून तुम्हाला सुख मिळत नाही, त्याला म्हटलं जातं संकट. हालेलुया. येते लक्षामध्ये? त्याला काय म्हटलं जातं? संकट. प्रभू कधी कधी त्याच्या लेकरांना संकटात पाठवतो यासाठी की निदान तो तरी दिवस तुम्ही परमेश्वराचा धावा करावा. नाही लक्षात येत आहे? मला प्रभू येशू मसीह की आज विषय आहे संकट समयी परमेश्वराकडे धावणे, किंवा संकट समयी परमेश्वराकडे धाव. हालेलुया. नाही सुखात निदान संकटात तरी परमेश्वराकडे जा. पुष्कळ लोक मी पाहतोय ते गरिबीने, दरिद्रीने, त्या सर्व संकटाने ते इतके व्याकुळ झाले, त्यांना सुचत नाहीये की आता आम्ही काय करावं. डोकं चालत नाहीये, निशब्द होतो, एका जागेवर बसतो आणि विचार करतो, कोण मला मदत करेल, कोण मला ह्या संकटामध्ये साथ देईल. जर तुम्ही तुमच्या लेकरांवर, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर भरोसा ठेवत असाल तर लक्षात असू द्या, ते तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढू शकत नाही. कारण आई वडील किंवा लेकर सुद्धा एक मनुष्य आहे. मनुष्य मनुष्याच्या ताकदीने, शक्तीने तुम्हाला प्रयत्न करेल, परंतु त्याची ताकद आणि त्याची शक्ती तुम्हाला पुरेसे नाही. जर त्याची ताकद, त्याची शक्ती पुरेशी असते तर मला वाटतं तीच ताकद, ती शक्ती तुमच्यामध्ये देखील आहे. तुम्हाला ऐकलंय? ती ताकद, ती शक्ती तुमच्यात देखील आहे, तरी सुद्धा तुम्ही त्या संकटातून बाहेर येत नाही, तर मनुष्य तुमची काय मदत करणार. म्हणून प्रभू म्हणतो, लेकरांनो निदान संकटाच्या समयी तरी माझ्याकडे, कोण बोलत आहे या ठिकाणी? परमेश्वर. म्हणतो संकट समय तू माझ्याकडे धाव घे, म्हणजे मी तुला काय करेल, संकटातून मुक्त करेल. वाचत वचन काय सांगतं? आणि संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करेल. हालेलुया. तुमचं संकट आपोआप जाणार नाही, बरं होणार नाही. पुष्कळांना वाटतं मी घरी प्रार्थना केली तर बरं होईल. अजिबात नाही होऊ शकतं, शक्य आहे, पण प्रभू म्हणतो की नाही, त्यावेळेसही तू माझ्याकडे काय कर, धाव घे. घरात आहेस ना तर माझ्याकडे धाव घे, कामात आहेस माझ्याकडे धाव घे, कार्यक्रमात आहेस माझ्याकडे धाव घे, जिथं कुठं मी असेल ना तिथं तू माझ्याकडे धाव घे. म्हणजे ज्यावेळेस तू माझ्याकडे येशील त्यावेळेस मी तुला काय करेल, संकटातून मुक्त करेल. हालेलुया. प्रभूने पहिलं तुम्हाला कृती करायला लावले. परमेश्वर पहिली कृती करत नाही, पहिली कृती तुम्हाला करायला लावलेली आहे. तुम्हाला बरं व्हायचंय का? तुम्हाला संकटातून मुक्त व्हायचंय का? तुम्हाला आशीर्वाद हवाय का? तुम्हाला आरोग्य हवंय का? तुमच्या घरामध्ये सुख हवंय का? तर तुम्हाला कृती करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. ती कृती म्हणजे परमेश्वराकडे धावणे. ती कृती म्हणजे परमेश्वराकडे धावणे. तुम्ही परमेश्वराकडे कसे धावा? तुम्ही परमेश्वराकडे कशी धाव घ्या? एकदम बरोबर आहे. प्रार्थना कशी? आपले संकट आहे त्यानुसार प्रार्थना करणे. आपल्यावर संकट आहे, गुडघ्यावर बसू नये, संकटानुसार प्रार्थना करणे, गुडघ्यावर बसून प्रार्थना करणे. ओके, अजून चालता बोलता. ओके, अजून एकदम बरोबर आहे. उत्तर तुम्ही बरोबर देताय. अजून मग्न होऊन, दीन होऊन, नम्र होऊन. अजून प्रभू म्हणतो तो संकट समय माझा धावा कर.
संकट समय तू माझा धावा कर, त्यावेळेस मी तुला मुक्त करेन. होय, मी पाहतोय, माझी नजर सर्वत्रकडे आहे. मी सर्वांना बारीक लक्षपूर्वक निरीक्षण करतो की कोण कशा परिस्थितीमध्ये जात आहे. पण प्रभू म्हणतो मी तुझे संकट पाहिले, प्रभू म्हणतो मी तुझे दुःख पाहिले, पण माझी इच्छा आहे. परमेश्वर म्हणतो संकट समय तू माझा धावा कर, म्हणजे मी तुला काय करेन, मुक्त करेन. आज वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्या जीवनामध्ये, पण आपण परमेश्वराचा धाव घेत नाही. कधी कधी संकट प्रभू यासाठी पाठवतो की निदान त्या संकटाच्या समयी तरी तुम्ही परमेश्वराला काय करता, हाक मारतात. येशू म्हणतो यिर्मया 33:3, तू हाक मार मी तुला उत्तर देईन. तो ऐकण्यास आणि आशीर्वाद देण्यास तत्पर आहे, पण तो वाट पाहतो की असे लोक माझ्याकडे येतच नाहीयेत की त्यांना मी आशीर्वाद देऊ. हे लोक माझ्याकडे धावच घेत नाहीत की मी त्यांना संकटातून मुक्त करू. हालेलुया. माझ्यासोबत काढा मार्क शुभवर्तमान 4 अध्याय. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि 35 पासून 41 पर्यंत वचन आहे. एकदा आपण ते वाचूया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मसव्यात होता, तसंच ते त्याला येऊन गेले. दुसरेही मसवे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मसव्यावर अशा आल्या होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वराबावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय? ओके, बघा या वचनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो एक गोष्ट लक्षात येते की येशू त्यांच्या सोबत आहे, पण तरी सुद्धा त्या जहाजावर संकट आलंय. येशू त्या लोकांच्या, येशू त्या शिष्यांच्या सोबत आहे, तरी सुद्धा त्या समुद्रामध्ये वादळ आलंय. आणि ज्या वेळेस वादळ येताना हे लोक जे शिष्य येशूच्या सोबत आहेत ते काय होतात, भयभीत. तुम्ही ऐकताय मला, काय होतात, भयभीत, घाबरले. ते यासाठी घाबरले की ते लाट, ते वारा त्यांच्यावर इतके आदळत होते की त्यांची नाव किंवा त्यांची जहाज त्या पाण्यामध्ये डुबत होते, डुबायला लागले होते. आणि त्यांना असं वाटलं की आम्ही मरू का काय. ज्या शिष्यांनी येशूचे चमत्कार अनुभवले, ज्या शिष्यांनी येशूने सांगितल्या प्रकारे चमत्कार केले, ज्या शिष्यांनी दृष्टांतमे काढले, ज्या शिष्यांनी मोठे मोठे चमत्कार पाहिले, ते शिष्य स्वतःवर आलेले संकटाला बघून घाबरले. याचं कारण तेच आहे, ते म्हणजे आपण प्रभू मध्ये असतानाही जगामध्ये वावरतो. तुमचा विश्वास हो का नाही, तुमचा विश्वास. मी तुम्हाला हे विचारलं की तुमचा विश्वास आहे कोणावर, नक्की. मग जर येशूवर तुमचा विश्वास आहे तर तुमच्या जीवनात आलेल्या संकटाला तुम्ही का घाबरताय, तुम्ही मृत्यूला का घाबरताय, तुम्ही मरणाला का घाबरताय, तुम्ही उद्याची चिंता करून करून का जीवाला खोर लावून घेताय. विश्वास आहे ना तुमचा. मी म्हणेन खोटारडेत आहात तुम्ही, विश्वास नाहीये. होय, विश्वास नाहीये. ज्याने येशूला जवळून अनुभवलं ना त्या लोकांचा सुद्धा विश्वास नव्हता, तर तुमचा आणि माझा काय विश्वास. बायबलचं वचन सांगतंय की नाव बुडू लागली त्यावेळेस येशूकडे जात आहेत, भयभीत होऊन येशूला हलवतायत, येशूला उठवतात. तू झोपतोस काय, उठ, नाव बुडायला लागले, आपण मरू. जर पुढच्या वचनामध्ये तुम्ही गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल. वाचा बरं 40 आणि 41. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे. तुम्ही इतके भित्रे कसे. कोणाला म्हटलं, जे शिष्य मेलेल्या 4 दिवसाच्या लाजराला जिवंत होताना पाहतो,
जे शिष्य 12 वर्षापासून पीडित असलेल्या रक्तस्रावीला बरा होताना पाहतो, जो शिष्य शताधिपतीचा चाकर जवळ नसताना शब्द मात्र बोलला आणि ते बरा झालेला साक्ष ऐकतो, जो शिष्य 5 भाकरी 2 माशापासून 5000 लोकांना तृप्त करताना पाहिलेला ते शिष्य या ठिकाणी फक्त थोड्या संकटासाठी घाबरतात. हालेलुया. आणि वचन काय सांगतं, तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास कसा नाही. तुम्हाला विश्वास. येशू खोटं बोलला. येशूने पाहिलं ना त्यांचा विश्वास नाही म्हणून ते घाबरले. शिष्याचा विश्वास नाही म्हणून ते घाबरलेत ना. येशू तर त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आता तुम्हाला तो दिसत नसेल कदाचित. येशू तर त्यांच्या डोळ्यासमोर. कधी कधी येशू तुमच्या घरात असतो, तुमच्या हृदयात असतो, तुमच्या अंतःकरणात असतो, तरी सुद्धा माझे देवाचे लोक संकटाला आणि भूताला घाबरतायत, परिस्थितीला घाबरतायत. मी गेल्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रचार केला की संकट समयी प्रार्थना करा. आज सांगत आहे की संकट समयी परमेश्वराकडे धाव घ्या. कारण मला माहिती आहे की आपल्यावर संकट आले ना, आपला जो विचार आहे 120च्या स्पीडने पळू लागतो आणि त्यावेळेस आपल्याला सुचत नाही नेमकी कुठं ब्रेक मारायचं. येशूचे शिष्य जहाजामध्ये, येशू सुद्धा जहाजामध्ये, आणि येशू आराम करत असताना शिष्य नाव हाकलीत हाकलीत समुद्राच्या किनाऱ्याकडे जात होते. आणि जात असताना वचन सांगतं की त्या समुद्रावर वारा आला आणि लाट त्या ठिकाणी उसमायला लागली आणि ती जहाज पाण्यामध्ये बुडत असताना शिष्य ते भयभीत झाले. त्यांना वाटलं की आता आम्ही फक्त काही वेळाचे या ठिकाणी सुखी आहोत. ज्यांच्या सोबत येशू ते लोक घाबरले. म्हणून मी विचारलं की तुमचा विश्वास आहे. तुम्ही म्हणता होय माझा विश्वास आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हटले की होय माझा विश्वास आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं कठोर मनाने की तुम्ही खोटारडे आहात. समजतं मी काय बोलतो. इथं येशू खोटारडे असं म्हणलं नाही, पण येशू म्हटलं की तुमचा विश्वास नाहीये. कारण येशू खरं बोललेला आहे की तुमचा विश्वास नाही. आणि आजही मी तेच शब्द बोलतो, फक्त वेगळ्या पद्धतीने की तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही जर म्हटलं असतं होय माझा विश्वास नाही, तर मी तुम्हाला म्हटलंच नसतं की तुम्ही खोटारडे आहात. पण तुम्ही बोललाय तर माझा विश्वास आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही खोटारडे आहात. कारण मला माहिती की तुम्ही ज्यावेळेस संकटातून जाता ना, त्यावेळेस तुमचं बुद्धी काम करत नाही, तुमची मानसिकता व्यवस्थित राहत नाही. तुम्ही खचून जाता, तुम्ही घाबरून जाता, तुम्ही भयभीत होता, तुम्ही लोकांकडे धाव घेता, लोकांकडे हात पसरवता, लोकांकडे भीक मागताय, लोकांना जाऊन घरानं सांगताय, आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून अश्रू येताना मी पाहतो. ते जर अश्रू लोकांच्या ऐवजी परमेश्वराकडे तुम्ही दाखवले असते, तर मला असं वाटतंय की मनुष्याला पाजार न फुटता परमेश्वराला ते पाजार फुटलं असतं. वचन सांगतं की येशू त्या नावात आहे, पण संकट आला. येशू असं कधीच म्हणत नाही तुमच्या जीवनात संकट येणार नाही. येशू म्हणतो संकट येईल, पण ज्या ज्या दिवशी संकट तुमच्यावर येईल ना, त्या त्या दिवशी तुम्ही काय करा. आता एक विचार करूया. सिस्टर, माझ्यासाठी वचन वाचायचंय. मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि वचन 38. तो तर वरमावर उशास घेऊन झोपी गेला. येशू झोपी गेला. हा. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, ओके. गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही. बरं, येशू झोपायच्या आधी त्यांच्या सोबत होता का नाही? माझ्याशी बोलायचं होतं का नाही? त्यावेळेस संकट आलं का? तुम्ही ऐकताय? बरं, मी तुम्हाला 1 तास झालं बोलतच नाहीये. तुम्ही माझ्या समोर आहेत, मी तुमच्या समोर आहे. मी 1 तास झालं तुम्हाला बोलत नाहीये. शेवटी तुम्हाला कंटाळा येईल आणि आपोआप तुम्हाला झोप लागेल. प्रयत्न करा. मी बोलतच नाहीये तुम्हाला. तुम्ही मला बोलू नका, मी तुम्हाला बोलत नाही. शेवटी काय होईल, तुम्हाला झोप लागेल. होतंय का नाही? येशू त्यांच्या सोबत आहे. पण इथं दुसरं वचन असं सांगतं की येशू जाऊन उशासास झोपी गेला.
याचा अर्थ येशू त्यांच्या सोबत असताना त्यावेळेस वारही नव्हतं, त्यावेळेस वादळही नव्हतं, त्यावेळेस संकटही आलं नव्हतं, म्हणून त्या शिष्यांना येशूची गरज भासली नाही, म्हणून येशूला ते बोलत नव्हते, येशूला गप्पा मारित नव्हते, येशूला हात मारत नव्हते. जर येशूला बोलण्यामध्ये बिझी ठेवला असताना येशू खाली जाऊन झोपला नसता. तुम्ही ऐकताय मला? येशूला बोलण्यामध्ये व्यस्त ठेवला असताना तर येशूला डुलकी लागली नसते. हालाकी इथं एक वर्णन आहे, तो तर सृष्टीकर्ता परमेश्वर आहे, त्याला कधी झोप लागत नाही, कधी डुलकी घेत नाही, बरोबर? वचन हे सांगतं, या वचनात सांगितलं की येशू जाऊन तिथं जाऊन झोपलाय, झोपी गेला. कारण तो जरी परमेश्वर असेल तर 100% मनुष्य देखील आहे. कारण या जहाजामध्ये मनुष्याच्या रूपामध्ये तो आहे, मनुष्याच्या स्वरूपात तो त्या जहाजामध्ये आहे. आणि म्हणून तो व्यक्ती असल्या कारणानं ज्यावेळेस त्याच्याशी आपण बोलणार नाही त्यावेळेस त्यालाही कंटाळा येईल आणि तो काय करेल, झोपी जाईल. आणि शिष्याने तेच केलं. येशू सोबत असताना बोलले नाहीत, येशू समोर बसत असताना त्याच्याबरोबर गप्पा मारले नाहीत, येशूला बोलकं ठेवलं नाही, गप राहिले आणि आपापलं कामच करत राहिले. आपणही जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख आहे तुम्ही येशूला विचारत नाहीत, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा येशूला हाक मारत नाहीत, जोपर्यंत तुमचं सगळं काम व्यवस्थित चालू आहे ना येशूकडे तुम्ही धाव देखील घेत नाहीत. आणि ज्या दिवशी तुमच्यावर संकट यायला सुरुवात होती ना त्यावेळेस हळू जाऊन येशूला म्हणता, येशू उठ, येशू उठ, येशू उठ ना. कधी कधी मी असं म्हणलं येशू उठून सुद्धा झोपायचं नाटक करेल. आणि होतं कधी कधी ज्यावेळेस आपण हजारो लोक मिळून प्रार्थना करतोय तरी समोरचा व्यक्ती मरण पावतोय त्यावेळेस मी असं म्हणेल येशू झोपायचं सोन घेत असेल. कारण त्याला माहिती ज्यावेळेस मी याच्या सोबत होतो ना यांनी मला हाक मारली नाही, माझी धाव घेतली नाही, डायरेक्टली शेवटच्या स्टेजवरच माझी धाव घेतली, मग मी याच्यासाठी माझी झोप का खराब? तूच म्हटलं ना झोप आता. तुम्ही ऐकताय मला? आपण तेच करतोय तुमच्या सोबत. मला वाटतं पहिल्या करंतीमध्ये 3रा अध्याय 16 वचनामध्ये सांगितलंय, वाचा बरं. पहिले करंती 3 अध्याय आणि वचन 16. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. तुम्ही ऐकलंय? बायबलचं वचन सांगतं तुम्ही देवाचे मंदिर आहात. जिथं जिथं देवाचं मंदिर आहे तिथं तिथं देवाचा वास आहे. तुम्ही जर देवाचे मंदिर आहात तर तुमच्या शरीरात तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. आणि जर देवाचा आत्मा वास करत असेल तर तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या देवाची भक्ती तुम्ही केली पाहिजे, त्याची प्रशंसा तुम्ही केली पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे. कारण तो व्यक्ती आहे, शक्ती नाही. पवित्र आत्मा व्यक्ती आहे, शक्ती नाही. अनेक वेळेस आपण पवित्र आत्म्याला शक्तीच्या स्वरूपात पाहतो, व्यक्तीमध्ये शक्ती आहे. तुम्ही ऐकताय मला? व्यक्तीमध्ये शक्ती आहे. तुम्ही सुद्धा व्यक्ती, पण तुम्ही म्हणा प्रार्थना करून हे प्रभू मला आज तू बरं कर. ज्यावेळेस तुम्ही बरं होतात याचा अर्थ तुम्ही शक्ती का? नाही, तुमच्यामध्ये शक्ती देण्यात आली. हालेलुया. व्यक्तींमध्ये शक्ती टाकणारा परमेश्वर. आणि तो म्हणतो तुम्हाला ठाऊक नाही तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो. आणि जर तो राहत असेल तर तुम्ही त्याच्याशी का बोलत नाही? येशू जहाजामध्ये तरी शिष्य बोलत नाहीये, येशू जहाजामध्ये तरी शिष्य त्याच्याकडे जात नाहीयेत. कारण हे सिद्ध होतं मनुष्य स्वार्थी आहे. हे सिद्ध होतं सुखाच्या समयी परमेश्वराचा ठाव कुठलाच मनुष्य करीत नाही. हे सिद्ध झालं की मनुष्य दुःखाच्या समयीच परमेश्वराकडे धाव घेतो. म्हणून परमेश्वराने मनुष्याचा स्वभाव ओळखला आणि स्तोत्रकर्ता मध्ये म्हटलं की हे
देवाच्या लोकांना ज्या ज्या समय तुमच्यावर संकट येतील त्या त्यावेळेस तुम्ही काय करा, माझ्याकडं धाव घ्या, म्हणजे मी तुम्हाला काय करेन, मुक्त करेन. हे शिष्य जहाजामध्ये होते आणि संकट आलेलं सुद्धा असताना ते काय करत होते, वल्ली मारित होते. त्यांना वाटलं की हे संकट नॉर्मल आहे, अरे हे रोजच मी आमच्या जीवनामध्ये अनुभव घेतो. असेच ना आपण सुद्धा हेच विचार करतो, पैसा आज आहे उद्या नाही. रोज हे संकटाला मी उपाशी का आज राहतोय का, एक दिवस खायला नाही मिळालं तर समजून जाईल मी उपास धरलाय. आपण हा विचार करतो. एक तास पाणी नाही भेटलं तर म्हणून काय फरक पडला, थोडस सहन करतो नंतर पाणी पितो, मला सवय त्याची. आपण असं म्हणतो, सहज पकडतो प्रत्येक गोष्टीला, म्हणून आपण त्या वेळेस प्रभूच्या धाव घेत नाही. शिष्याने तेच केलं. संकट नॉर्मल आहे, आम्ही आमच्या पद्धतीने त्याला काय करू, सावरू. आमचा अनुभव आहे जहाज चालवण्याचा, आमचा अनुभव आहे वल्ली मारण्याचा. आता जवळ आलाय किनारा, 5 मिनिटात पोहोचू आपण. कशात त्याला उठवायचं, झोपलं ना झोपू दे, नको हात मारायला. आणि येशूचे शिष्य येशूला उठवत नाही, स्वतःच आपल्या मनाने ते संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात. येशू पाहत असेल मनात, कारण तो जरी व्यक्ती असेल तरी तो परमेश्वर आहे. हालेलुया. बायबल म्हणतो तो परमेश्वर पण आहे आणि तो मनुष्य पण आहे. तो मनुष्यामध्ये पण 100% वाढला आणि देवाच्या स्वरूपातही तो 100% वाढला. म्हणजे तो 100% परमेश्वर आणि 100%. वाचा बरं योहान 1:1 आणि योहान 1:14. योहान 1:1 सांगतं हे परमेश्वर आहे. वाचा योहान 1:1. पटकन पाठ असलं पाहिजे. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता शब्द देहासह होता आणि शब्द देवासह होता शब्द देव होता आणि शब्दच देव होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच काय होता, तुम्ही ऐकताय, शब्दच कोण आहे, शब्दच कोण आहे, देव आहे. आता वाचा बरं 14 वचन तिथंच. शब्द देही झाला, बस काय झालं, शब्द. म्हणून मी म्हटलं ना, येशू 100% मनुष्य पण आहे आणि येशू 100% देव सुद्धा आहे. हे कशावर सिद्ध होतं, हळूहळू मी तुम्हाला पुढे सांगतो. ज्यावेळेस 38 वचनामध्ये आपण पाहतो की येशू झोपी गेला असताना त्याचे शिष्य येशूकडे आले आणि त्यांना म्हणले, गुरुजी उठा, आपण बुडत आहोत. येशूला उठवत आहे, आपण बुडत आहोत. येशूला हलवून हलवून उठवत आहे. त्यांचा आवाज आपल्यासारखा नव्हता की गुरुजी उठताय का, नाही, कारण आता त्यांना खरा गरज होती येशूची. आता त्यांना खरं गरज होती, म्हणून ते खऱ्या अर्थानं अंतःकरणातून ते धाव घेतात आणि येशूला म्हणतात, गुरुजी उठा, आपण बुडत आहोत, आपण मरून जाऊ, लवकर उठा. आणि येशू उठतो. येशू त्यांना त्यावेळेस काहीच म्हणत नाही. तर येशू काय करतो पहा, पहिली कृती तुम्हाला करायची, नंतर परमेश्वर कार्य करेल. वाचूया 41 वचन. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले. तेव्हा त्याने उठून, आता येशूला त्यांनी उठवलंय आणि येशू उठला, त्यावेळेस त्याने उठून काय केलं, वाऱ्याला धमकावले. वाऱ्याला धमकावले. धमकावल्याने असं डोळे असं मोठे करून पाहिलं का, काहीतरी बोलला असेल ना तो. धमकी देणं म्हणजे काहीतरी शब्द उच्चार नाही ना. वाचा बरं पुढे काय लिहिलंय की त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, काय म्हटलंय, बोललाय परमेश्वराचा पुत्र. येशू समुद्राला म्हणतोय, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला आणि अगदी निवांत झाला. येशू शब्दामध्ये बोलत आहे. मागाशी वाचला ना योहान 1:1. इथं सिद्ध होतं येशू फक्त मनुष्यच नाही तर येशू परमेश्वर पण आहे. कारण निसर्ग फक्त परमेश्वराच्या अधीनमध्ये, निसर्गाला मनुष्य थांबू शकत नाहीये. हालेलुया. म्हणून इथं सिद्ध झालं की येशू हाच परमेश्वर आहे. त्याच्या अगोदर शिष्याला वाटायचं की येशू आमच्या सारखाच व्यक्ती आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही मंडळी आणि तुमचा याजक याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. तर जरी तुमच्यासारखा दिसत असेल, जरी तुमच्यासारखा बोलत असेल, जरी तुमच्यासारखा चालत असेल, पण तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. जसं येशूच्या शिष्यांमध्ये आणि येशूमध्ये फरक आहे.
हालेलुया. पण शिष्याला काय वाटलं, येशू आमच्या सारखाच आहे. अरे तो रोग बरा करू शकतो, तो रक्तस्रावी स्त्रीला बरा करू शकतो, तो प्रार्थनेच्या द्वारे 5 भाकरीला वाढवू शकतो, पण तो ह्या निसर्गाला शांत करू शकत नाही. कधी कधी आपणही विचार करतो हे देवाला शक्य नाही. म्हणताय ना तुम्ही, डॉक्टरने सांगितले आता संपले दिवस, मग आपण म्हणतो आता हे देवाला पण शक्य नाही, झालं आता तुझा वेळ झाला म्हणतो ना. ते नैसर्गिकरित्या परमेश्वराने वारंवार शिष्याला पण दाखवलं, मी फक्त शरीरावर अधिकार गाजवत नाही, तर मी पृथ्वीवर असणाऱ्या सर्व निर्जीव वस्तू जरी असल्या किंवा निसर्ग जरी असला तर त्याच्यावर सुद्धा माझा काय अधिकार आहे. येशूचा यरुशलेमेमध्ये जय घोष होत असताना, गाढवीच्या शिंगरावर बसत असताना त्या ठिकाणी लोक आले आणि येशूला म्हटले की गुरुजी तुमच्या लोकांना शांत बसवा. त्यावेळेस येशू म्हटले, हे सजीव लोक जर शांत बसले ना, हे धोंडे माझ्यासाठी ओरडू लागतात. तिथं सुद्धा त्यांनी सिद्ध केलं की मीच परमेश्वर आहे. हालेलुया. मी परमेश्वर. पण आपण त्या येशूकडे धावच घेत नाही, आपण आपल्या शेजाऱ्याकडे बघतो. आपण आपल्या बाजूला एक लक्षात ठेवा, मी आता माझ्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला परमेश्वराची गरज का पडत नाही माहिती आहे का? हॅलो, तुम्हाला परमेश्वराची गरज का पडत नाही? तुम्हाला गरज मोठ्या मोठ्या संकटात पडते, छोट्या छोट्या. तुम्हाला छोट्या छोट्या संकटात परमेश्वराची गरज का पडत नाही? कारण तुम्हाला माहिती, तेल संपलं की शेजाऱ्याकडे जाऊन एक पाठी घेऊन जायचं, त्याला मागायचं, तू बरोबर देतो. बरोबर आहे. तुम्हाला माहिती, अडचण आली की 10,000 रुपये उसने घ्यायचे, व्याजाने घ्यायचे, म्हणून आपण परमेश्वराकडे जाऊ न घेता मनुष्याकडे जाऊ घेतो. प्रभू म्हणतो, तुला ते लोक पाहिजे तर माझी कशाला आठवण करत, आता कशाला उठवतोय, झोपू दे मला. तुम्हाला ऐकलंय ते म्हटलं ना की तो 100% व्यक्ती पण आहे आणि 100% तुमच्या भावना दुखतात का? भावना दुखतायत का? भावना, मी मुलीबद्दल नाव बदलत नाहीये बरं का, भावना अंतःकरणातल्या भावना असतात त्याच्याबद्दल बोलत आहे. तुमच्या भावना दुखतायत का? का बरं दुखतायत? कारण तुम्ही मनुष्य आहेत, तो सुद्धा मनुष्य आहे, त्याच्याही भावना दुखतायत, त्याच्याही भावना दुखतायत. मग तो म्हणतो आता नको उठू. बघा, एक लक्षात ठेवा, झोप लागेपर्यंत तुम्ही व्यक्तीला काही सांगा, कदाचित तो थोडस चिडचिड करेल, उठल आणि तो काम करेल. पण तो झोपीत आहे आणि घोरते आणि नंतर तुम्ही त्याला हलवून उठवा, तो काम तर करणारच नाही, पण काहीतरी मोठं नुकसान करेल. ऐकताय तुम्ही मला? काहीतरी मोठं नुकसान करेल. नाही समजलं तुम्हाला? कोणालाच नाही समजलं. झोपीत असणाऱ्या व्यक्तीला, झोपायला गेलेल्या व्यक्तीला तुम्ही उठवू शकता, तो थोडस बडबड करेल पण तुमचं ते काम नक्की करेल. पण जर तो झोपीत आहे आणि घोरतोय, झोपून बराच वेळ झाला, मी असं म्हणेन साखर झोपेत आहे, आणि मग त्याला तुम्ही उठवताय, तर तो उठणार तर नाहीच नाही, परंतु तुमचं मोठं नुकसान करेल. मग अशी म्हटलं ना, शेवटच्या क्षणी येशू काय म्हणतो, जाऊ दे आता त्याला, मला झोपू दे. इकडे मोठं संकट, मोठं काहीतरी कार्य करेल. जोपर्यंत थोडं थोडं त्याला झोपायच्या अगोदर त्याला जाऊन उठवा, झोपूनच देऊ नका, मी तर असं म्हणेन. आपण त्याला जाऊन झोपू देतोय, तो त्यावेळेस तरी काम करेल, पण पूर्ण झोपल्याच्या नंतर काम करणार नाहीये. तुम्ही तरी कराल का? तुम्हाला जाऊ द्या, झोपू द्या ना. मग तुम्ही म्हणाल आता मला झोपू दे, तरी तुम्ही त्याला उठवत राहिले ना, तो उठल. पण ज्याच्यासाठी तुम्ही त्याला उठवता ना, त्याला जगातूनच उठवेल. नाही तुम्ही ऐकत मला. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. असं मला वाटतं यशा काढा मला 60 अध्याय आणि पहिलं वचन. राजा यशा 60 अध्याय. उठ. बघा, येशूला उठवलं, येशू उठला आणि त्याने तिथं काय केलं, त्याच्या शिष्यांवर प्रकाश टाकला. जे झोपी गेले होते,
ज्यांना माहिती नव्हतं की आमच्या सोबत असणारा जो गुरुजी आहे तो फक्त मनुष्यच नाही तर आता तो परमेश्वर देखील आहे. ज्यावेळेस त्यांना वारं शांत झाल्यावर लक्षात आलं ना त्यावेळेस तिथं ते म्हणतायत 41 वचनामध्ये हा आहे तरी कोण? कारण याचा निसर्ग सुद्धा आहे. हा आहे तरी कोण? नंतर त्यांच्या लक्षात आलं. म्हणून येशू गेल्याच्या नंतर मी असं म्हणेन मनुष्य गेल्यावर किंमत कळते, माणूस गेल्यावर किंमत कळते, वेळ निघून गेल्यावर किंमत कळते. येशू ज्यावेळेस स्वर्गात चालला ना त्यावेळेस शिष्यांना किंमत कळली. म्हणून न खाता पिता 10 दिवस एकाच रूम मध्ये बसून राहिले. गेल्यावर किंमत कळली, असल्यावर किंमत नव्हती कळत. असल्यावर तर एकाने पकडून दिलं, एकाने सगळ्यांसमोर नाकारलं. काही जण तर बदलून पडले. पण ज्यावेळेस गेले सगळे जण काय व्हायला लागले, तळतळ करू लागले. वेळ गेल्याच्या नंतर काहीच उपयोग नाही. आता तुमच्या हातात वेळ आहे, समय तुमच्या हातात. वेळेचा सदुपयोग चांगला वापर करा, चांगला उपयोग करा. वेळ गेल्याच्या नंतर काहीच नाही. आज तुमचे लेकरं लहान आहेत पण हात त्यांच्यासाठी करा. येशू कधी झोपत नाहीये जर तुम्ही त्याला देवाच्या स्वरूपात पाहत असाल. पण जर मनुष्याच्या स्वरूपात पाहत असेल ना मी तुम्हाला सांगतो येशू झोपणार. कभी कभी हम भूल जाते हैं कि प्रभु हमारे घर में, हमारे दिल में, हमारे अंदर है, फिर भी हम बाहर ढूंढने की कोशिश करते हैं. येशू वादळ शांत करतोय आणि पण शांत केल्याच्या नंतर शांत बसत नाही. तो शिष्यांना म्हणतोय तुम्ही इतके भित्रे कसे, म्हणजे इतक्या दिवस तुम्ही फक्त माझ्यासोबत काहीतरी गोष्टी प्राप्त करण्यासाठीच राहिले. तुम्ही माझ्या फक्त समोर समोर तुम्ही माझी प्रशंसा करत होते, समोर समोर तुम्ही मला गुरुजी म्हणत होते, समोर समोर तुम्ही मला प्रभूजी म्हणत होते. तोच पेत्र आहे जो ह्या नावेमध्ये देखील आहे, जो घाबरतोय, ज्याने हे संकट यायच्या अगोदर येशूला म्हणतो तू देवाचा पुत्र आहेस. हे काहीतरी मनधरणी केली का? तुम्हाला ऐकलं त्याने का मनधरणी केली का? आपण कधी कधी मानवाच्या समोर असं बोलतोय ना पण माग तुम्हाला सांगतो काहीच नाही. तुम्ही देवाची स्तुती आमच्या समोर करत असाल, पालकाच्या समोर करत असाल, ख्रिस्ती लोकांच्या समोर करत असाल. मी असे लोक पाहिले की ते पालकाच्या समोर आले की इतके सज्जन बनतात, ख्रिस्ती लोकांच्या समोर आले की इतके साजूक बनतात. पण एकदा काय ख्रिस्ती मनुष्य त्याच्या समोरून निघून गेला, पालक त्याच्यापासून पुढे गेला, खिशात हात घालतो आणि हळूच पुढे बाहेर काढतो, हातावर टाकतो, मग थापडत बसतो. तुम्ही मला ऐकताय? समोर तर इतका नीतिमान बनतो की मला व्यसनाचा काडीचाही व्यसन नाही. पण ज्यावेळेस त्याच्या समोरून व्यक्ती जातात ना लपून लपून गोष्टी करतात. शिष्य काय करतात? येशूच्या समोर गुरुजी गुरुजी प्रभूजी प्रभूजी, गुरुजी गुरुजी प्रभूजी प्रभूजी, आणि संकट आल्यावर काय होतं? उठना गुरुजी. आपण मरू लागलोय ना. चला मी एकतर म्हणत चला एक काम त्यांच्यामध्ये चांगलं होतं, एक गुण त्यांच्यामध्ये चांगलं होतं की त्याने येशूला झोपेतच उचलून पाण्यात नाही टाकलं. काय सांगतात जीव वाचवण्यासाठी? तुम्हाला मी जे बोलतोय ना थोडस कठोर बोलतोय पण मी पाणी टाकण्याचे शब्द का वापरले? तुम्ही परमेश्वराला हे करता, परीक्षेमध्ये टाकता, जे इस्रायली लोकांनी टाकले परमेश्वराला परीक्षेत. म्हणून मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये माझा एक संदेश होता, तो आपला कुंभार आहे. माती कुंभाराला प्रश्न करील काय? हालेलुया. मी रीतसर चालतो, स्टेप नुसार चालतो. जे कालचा संदेश आहे त्यालाच लागून आजचाही संदेश आहे. कुठूनही कसंही घेत नाही, जे देव सुचवतो त्या पद्धतीने चालवतो, त्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. येशू म्हणतो तुम्हाला माझी गरज नाही, त्यावेळी तुमच्या जीवनात संकट येते. पण लक्षात ठेवा संकट आल्याच्या नंतर तुम्हाला माझीच गरज लागेल.
तुम्ही मला नाकारताल, तुम्ही मला धिक्कारताल, तुम्ही मला सोडताल, तुम्ही माझ्यापासून पळताल, पण एक दिवस असा येईल की तुम्हालाच माझ्याकडे यावं लागेल. हालेलुया. कसं वाचूया तेव्हा शुभवर्तमान 15 अध्याय आणि 5 वचनातलं ब भाग. तेव्हा शुभवर्तमान 15 अध्याय आणि 5 वचनातला ब भाग. मीच वेल आहे, ऐका, येशू म्हणतो मीच वेल आहे, तुम्ही काटे आहात. तुम्ही काय आहात? फांदे आहात, काटे आहात. हा, पुढे. जो माझ्यामध्ये राहतो जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास ऐका, माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. आमेन. काय म्हणतो येशू? तुम्ही जर माझ्यापासून वेगळे झाला तुम्हाला काहीच करता येणार नाही. शिष्य येशू पासून वेगळे झाले. येशू खाली आहे, शिष्य कुठे? तुम्ही मला ऐकताय? वाचा बरं परत एकदा लूक शुभवर्तमान जे आपण वाचत होतो, सॉरी मार्क शुभवर्तमान 4 अध्याय. परत योहानाकडे येणार आपण. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि वचन आहे 37 आणि 38. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचल्यावर अशा आढळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. ओके, पुढं. तो तर वरामावर वरामावर म्हणजे खालच्या बाजूस, वराम जो खालची जी साईड असते त्या ठिकाणी, मी असं म्हणेन खालच्या मजल्यावर तो गेला. कारण येशूची त्या शिष्यांना गरज नव्हती, शिष्यांना येशूची गरज नव्हती, म्हणून ते त्याच्याशी बोलत नव्हते. मग येशूला कंटाळा आला असेल कदाचित, म्हणून तो काय करतो? त्याच्यापासून वेगळा होतो, कारण त्यांना गरज नव्हती येशूची. तुम्ही ऐकताय मला? येशूची गरज नव्हती. तुम्हाला सुद्धा कधी कधी येशूची गरज नसेल, पण परमेश्वर म्हणतो जो कोणी माझ्यापासून वेगळा होऊ पाहतो त्याला काहीही करता येत नाही, कारण मी वेल आहे. तुम्ही कोण आहे? जर तुम्ही माझ्यासोबत जुडून राहाल, येशू म्हणतो जर तुम्ही माझ्या सोबत राहाल ना, जर तुम्ही माझ्या सहभागितेत राहाल ना, तर मी तुम्हाला सांगतो संकट येतील, परंतु तुमचं काहीही वाईट ते करू शकत नाही. तो म्हणतो तुमच्या केसालाही तो धक्का लावू शकत नाही. योबाला म्हटला घाबरू नकोस, शेताला म्हटलं जा घे परीक्षा, कारण योग तुझ्या सोबत नाही माझ्या सोबत. तू कशा पद्धतीने त्याच्यावर परीक्षा आणायच्या, मात्र त्याच्या केसाला धक्का लावू नकोस. हालेलुया. योबाला संरक्षण परमेश्वर देतो. तो संकटात आणत असेल, संकटात पाडित असेल, संकटातून परीक्षा घेत असेल, परंतु लक्षात ठेवा तो तुमच्या जीविताच्या पलीकडे तुमची परीक्षा घेणार. संकट आणील हे तपासण्यासाठी की तुम्ही त्या संकटात परमेश्वराच्या सोबत आहात का. मी तर विचार करतोय प्रभू त्या जहाजामध्ये कदाचित तू नसतात तर, कदाचित तू नसतात तर. मी हा विचार करतो, मी स्वतःलाच प्रश्न करतोय प्रभू ज्या जहाजामध्ये तुझे शिष्य होते, जे जहाज ते चालवत असताना वादळ आलं, त्या जहाजामध्ये जर तू नसतात तर काय झालं असतं तुझ्या शिष्याचं. विचार करा, तुम्ही मला उत्तर सांगू शकता काय झालं असतं. जहाज बुडेल आणि मरण पावले. पावले असते का? चमत्कार तर करत होते ते. लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये येशू नसतं तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. नुसतं कमवून, नुसतं देवापासून दूर राहून, नुसतं नावाला ख्रिश्चन बनून आता येणाऱ्या 5 तारखेपासून उपास चालू होतील. नीतिमान 1 महिन्यामध्ये बनून उपयोग होणार नाहीये. वारंवार आठवण काढून देतो मी तुम्हाला. परत विचारू नका फोन करून बाळासाहेब उपास कधी चालू होतील. मी संदेश मध्ये तुम्हाला सांगत आहे येणाऱ्या 5 तारखेपासून उपास चालू होतील, पण मला ढोंगी नकोय. माझे ख्रिस्ती लोक त्या वर्षातून येणाऱ्या 1 महिना जो असतो 5 तारखेपासून 5 मार्च पासून जे उपास होतात ना, त्या दिवशी इतके ढोंगी बनता येत ना, इतके चांगले बनता येत ना, इतके आत्मिक बनता येत ना. जसा महिना संपतो लगेच पाहायला मिळतं. वचन सांगतं यावल शुभवर्तमान 15 अध्याय आणि 5 वचनाचा ब भाग, माझ्या वाचून तुम्हाला काहीच करता येत नाही. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला माझ्याशी जोडून राहावं लागेल. हालेलुया. तुम्हाला माझ्या सोबत राहावं लागेल. मला वेगळं करू नका. परमेश्वराला तुमच्यापासून वेगळं करू नका. तुमच्या कामात पण परमेश्वराला बोलवा.
तुम्ही कदाचित घरी परमेश्वर ठेवून जात असाल. ते म्हणत नाही की देवळात असणारा मंदिरात देव आहे, नाही, तुमच्या हृदयात पण देव आहे. घेऊन जा ना सोबत, घेऊन जा. तुमच्या कामात परमेश्वराला बोलवा, तुमच्या कार्यक्रमात परमेश्वराला बोलवा, तुमच्या घरात परमेश्वराला बोलवा. कृपया फार महत्वाचं मी सांगत आहे, ज्यावेळेस तुम्ही येशूला संकट समय हाक माराल किंवा येशू तुमच्या सोबत राहील ना, तो पटकन तुमच्या जवळ यायच्या अगोदरच तो संकटाला थांबवेल. एक वचन घेऊया, स्तोत्र संहिता 46 अध्याय आणि वचन आहे 1. देव आमचा आश्रय व आमचे ऐका वचन काय सांगतं, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. आमचं काय आहे, स्पष्ट भाषेमध्ये इथं लिहिलंय की देव आमचा आश्रय आहे. आम्ही कोणाचा आश्रय घेतोय, कोणाचा आश्रय घेतो, आम्ही कोणाच्या सामर्थ्याकडे धाव घेतोय. तुम्ही ऐकलंय, मी 2 शब्द तुमच्या समोर मांडले, तुमचा आश्रय कोण आणि आपण कोणाकडे धाव घेतो, कोणाच्या सामर्थ्याकडे धाव घेतो. इथं स्पष्ट लिहिलंय देव आमचा आश्रय आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच आम्हाला आश्रय देणार नाही. कदाचित जन्मदाते आई बदलेल, कदाचित जन्म दिलेले लेकरं तुमच्या बरोबर बदलतील, कदाचित नातलग तुमच्या सोबत बदलतील, पण इथं परमेश्वर म्हणतो की आश्रय फक्त मीच तुम्हाला देईन. म्हणून म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जण हो तुम्ही, मी तुम्हाला काय देईन. तो असं म्हणत नाही मेल्यावर माझ्याकडे, तो म्हणतो जिवंतपणीच तुम्ही माझ्याकडे. आपण मेल्याच्या नंतर ते शब्द वापरतो वचन की अहो कष्टी भाराक्रांत जण हो. मेल्याच्या नंतर काय उपयोग आहे, आम्हाला जिवंतपणीच येशू हवाय, मेल्याच्या नंतर नकोय, जिवंतपणे येशू हवाय. म्हणून तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही जीवन जगताय ना, त्यावेळेस मला माहिती तुम्ही कष्टी व्हाल, तुम्ही दुःखी व्हाल, त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला काय देईन. म्हणून तो म्हणतो ना, संकट समय तू माझा धावा कर, मी तुला काय करेन, मुक्त करेन. म्हणून वचन सांगतं देव आमचा आश्रय आहे, तो आमचे सामर्थ्य आहे. पुढे काय लिहिलंय, तोच संकट समयी आम्हाला सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. कोण असतो सिद्ध, मनुष्य तुम्हाला सांगेल अरे माझ्याकडे वेळ नाही, आपण उद्या करूयात का. तुम्ही मला ऐकताय, कदाचित तुम्ही अडचणीच्या समयी तुमच्या जवळच्या लोकांकडे धाव घ्याल आणि तो काय म्हणेल, थोडस थांब, पाहूयात उद्या. तो काय म्हणेल, करूयात उद्या. तो काय म्हणेल, अरे मला आता वेळच नाहीये, मी आता कामातच आहे, घरी आल्याच्या नंतर बघू. पण इथं वचन काय सांगतो, तो संकट समय तुला काय करेल, काय करेल, सहाय्य करेल. संकट निघून गेल्याच्या नंतर नाही, संकटाच्या समयी तो तुला काय करेल, सहाय्य करेल. ज्यावेळेस तू संकटामध्ये धाव घेशील ना, त्यावेळेस तो तुला सहाय्य करेल. ज्यावेळेस तू संकटाच्या समय परमेश्वराशी बोलेल ना, त्यावेळेस तो तुला मुक्त करेल. हालेलुया. आपण काय करतो, एक तर वेळ निघून गेल्यावर, नाहीतर वेळ व्हायच्या अगोदर काहीच उपयोग नाही. हालेलुया. संकट समय परमेश्वराचा धावा करणं म्हणजे तो तुम्हाला काय करेल, सहाय्य करेल. आणि तो सहाय्य फक्त थोड्या वेळासाठी नाही, तर तिथे लिहिलंय सदा चांगलं करण्यासाठी तो सिद्ध आहे. हालेलुया. सदा शब्द वापरला, नेहमी. कदाचित एक दिवस आता माझ्याकडे पैसे आहे, मी याच्याकडे जातोय कारण मला आता फार अडचण आहे, फार अडचण आहे, मला इतकी अडचण आहे की मला त्या अडचणीतून बाहेर पडायचंय, मला मार्ग सुचत नाहीये. आणि हा माझा कोण आहे, मित्र, हा माझा कोण आहे, भाऊ आहे, हा माझा कोण आहे, नातलग आहे, हा माझा कोण आहे, जवळीक किंवा माझा शेजारचा व्यक्ती आहे. बरोबर, ज्याच्यासोबत मी माझा वेळ घालवतो, ज्याच्यासोबत मी माझ्या फोनवर गप्पा मारतो, ज्याच्यासोबत मी फिरायला जातो, ज्याला सोडून मी एकही घास खात नाही. ज्यावेळेस माझं संकट येतो त्यावेळेस मी याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो, अरे भावा मला काहीतरी अडचण असल्यामुळे मला तू थोडीशी मदत कर. तो म्हणतो होय मी तुला मदत करतो. तो त्याच्या पद्धतीने, तुम्ही ऐकताय मला, काय करतोय, काय करतोय तो,
बोला ना, तुम्हाला काय करतोय? मदत करतोय. आता माझी गरज भागली, आम्ही याला धन्यवाद बोललो. माझी संकटातून किंवा माझं अडचणीतून बाहेर येण्यासाठी मी त्याने दिलेल्या वस्तूचा, दिलेल्या पैशाचा मी वापर केला. थोडा दिवस जातो, थोड्या दिवसांनी परत माझ्यावर संकट येतं. त्यावेळेस मला परत आठवतं की मी याच्याकडे जाऊया, कारण हाच मला काय करतोय? बाहेर काढतोय. मी परत याच्याकडे जातोय. त्याला म्हणतो, अरे भाऊ मला अडचण आहे, मला काय कर. तुम्ही ऐकताय? आणि तो काय करतो? पुन्हा मला मदत करतो. मी ते पैसे घेतो, त्याला परत धन्यवाद देतो. पण मी बोलणं सोडत नाही, धन्यवाद देतो, कारण मला माझ्या संकटातून बाहेर यायचं. माझ्याकडे तेवढं वेळ नाही, आणि दिल्याच्या नंतर मला ते पटकन ते निवारण करायचं, म्हणून मी त्याला धन्यवाद देतो, निघून जातो आणि माझं काम करतोय. परत काही दिवसांनी, काही महिन्याच्या नंतर मला परत अडचण येते, परत मी याच्याकडे जातोय. आता हा काय म्हणतोय? भाऊ जरा माझीच अडचण आहे. तुम्ही मला ऐकताय? काय म्हणतोय? भाऊ आता जरा माझीच अडचण आहे, बघूयात काय होतंय का. मी प्रयत्न करतो. आता तो मदत करत नाही. का बरं मदत करत नाही आता तुम्हाला? ज्याने 2 वेळेस मला दिला, माझी अपेक्षा लागली की हाच व्यक्ती मला बाहेर काढू शकतो, आता तिसऱ्यांदा मी याच्याकडे जातोय, हा मला बदलतोय. तो म्हणतो, भावा माझीच अडचण आहे. का बरं म्हणतो असं? मनुष्य आहे. हा? मनुष्य आहे. नाही, तो असा मला का बोलतो? नाही, तो मित्र आहे ना, मागण्याचा तर प्रश्नच नाहीये. मित्र आहे तो, मग मित्र कसल्या कामाचा? मग मी त्याच्याबरोबर वेळ घालवतो, मग काय कामाचं आहे? मित्र म्हणा असं नेहमी नेहमी मी कशी मदत करतो? नेहमी नेहमी कशी मदत करतो? मदत करतो. कदाचित त्याच्या मागे त्याचा परिवार असेल, त्याचा 10,000 पगार असेल, त्याने जर त्यातलं 3,000 मला दिलं तर 7,000 घरी जाऊ, त्याची बायको पहिल्या दिवशी जाऊ दे म्हणेल, दुसऱ्या दिवशी जाऊ दे म्हणेल, दुसऱ्या महिन्यात जाऊ दे म्हणेल, पण तिसऱ्या महिन्यात म्हणेल तू पैसा करतो काय? शेवटी घरातल्या किरकिरीमुळे तुम्हाला नाकारत असेल. तुम्ही ऐकताय? कदाचित घरातल्या किरकिरीमुळे तुम्हाला काय करत असेल? नाकारत असेल. कदाचित त्याच्या लेकरांमुळे तुम्हाला नाकारत असेल. कदाचित त्याला आता वाटत असेल, अरे याला मी मदत करतोय, हे सारखं माझ्याकडे देतोय, मी याच्यासाठी कमवतोय का, म्हणून तुम्हाला नाकारत असेल. पण इथं वचन काय सांगतो? संकट समय तुम्हाला हाक मार, मी सदा तुझ्यासाठी सहाय्य करण्यास तत्पर आहे. तू कधी पण हाक मार, मी याच्यासारखं बोलून दाखवणारा नाहीये. हालेलुया. तुम्ही कधी पण माझ्याकडे अर्ध्या रात्री तू माझं दार ठोठाव, अर्ध्या रात्री तुम्हाला हाक मार. हालेलुया. तू म्हणतो हाक मारणाऱ्यासाठी मी डुलकी घेत नाहीये. तुम्ही ऐकताय? इथं अशी कोणती आई आहे? इथं सगळ्याच आहेत म्हणून विचारलं. अशी कोणती आई आहे की रात्री तिच्या लेकराला फार भूक लागली आणि ती लेकराला जेवण देत नाही? ती झोपीत आहे, पण लेकराला जेवण मागितल्याच्या नंतर उठून देत नाही किंवा दूध देत नाही. असं कोण आहे? अशा कोणत्या आया तुम्ही पाहिल्यात का? हॅलो, मला सांगायचं होतं, तुम्ही जेवण देत नाही असं कोण आहे का? म्हणजे आहे, तुम्ही गप बसले, तुम्ही जेवण देत नाही, गप बसले म्हणजे तेच होतं ना. आहेत का नाही? तुम्ही लेकराला अर्ध्या रात्री झोपीत, किती तुम्ही असू द्या, किती आजारी तुम्ही असू द्या, तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये असू द्या, तुमचं किती दुःखी तुम्ही असू द्या, किती तुमचं दुःखात असू द्या, पण लेकराला तुम्हाला अर्ध्या रात्री 12 वाजता, 1 वाजता, 3 वाजता पहाटे जरी तुम्हाला म्हटले मला भूक लागली, तुम्ही त्यांना देणार नाही का? परमेश्वर तुम्ही सदा तुमच्यासाठी सहाय्य करण्यास तयार आहे. कधी पण हाक मार, अर्ध्या रात्री हाक मार, तू माझ्याकडे धाव घे, मी तुला मदत करेन. पण आपण त्याच्या ऐवजी आपण याच्याकडे जातो. कारण तो माणूस बी अडचणीत आला ना, आता तो पण अडचणीत आला, त्याच्यामुळे तुम्हाला मदत करू शकत नाही. बघा, मी आता परत येतो. शब्द काय वापरला? यवान 1:1 मध्ये पारंबी. पारंबी म्हणजे त्याच्या अगोदर कोण नव्हतं, त्याच्यानंतरही कोण नव्हतं. येशू म्हणतो अल्फा आणि ओमेगा, म्हणजे पहिला आणि शेवट मीच आहे. त्याच्या मागेही कोण नव्हतं, त्याच्या पुढेही नव्हतं. त्याला कोणी म्हणणार नाही तू त्याला मदत करतोय, आपलं कमी झालंय, अजिबात नाही म्हणणार. आपल्याला तरी म्हणतील कदाचित पत्नी म्हणेल, कदाचित नवरा म्हणेल, कदाचित आई वडील म्हणेल, कदाचित लेकरं म्हणतील, किती दिवस मदत करताय. पण येशूला तसं म्हणणार कोणीच नाहीये. म्हणून येशू म्हणतो मी सदा सर्व काळ तुझी मदत करण्यासाठी तयार आहे, पण तू काय कर माझ्याकडे. तू घेतच नाही तर मी मदत कशी करू? आपण आपल्या जागेवर उभे राहूया.